नमस्कार मित्रांनो, मी रोहन चव्हाण. स्वागत आहे तुमचं रोहन इन्फो या चॅनलमध्ये. आज आपण यामध्ये जाणून घेणार की 10वी किंवा 12वीचं डुप्लिकेट सर्टिफिकेटसाठी तुम्ही अप्लाय कसं करणार. तुमचं किंवा तुमच्या मित्राचं 10वी किंवा 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट हरवलं असेल तर त्याला तुम्ही पुन्हा पोस्टाने बनवू शकता. तर त्याला अप्लाय करण्यासाठी काय काय लागते ते सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, आणि त्याला कसं अप्लाय करायचं, कुठून अप्लाय करायचं ते पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही त्याला मोबाईलवरून पण अप्लाय करू शकता. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्या पहिले जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करा. असेच नवीन नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटत राहतील. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला क्रोमवर सर्च करायचं आहे महाराष्ट्र बोर्ड डुप्लिकेट सर्टिफिकेट किंवा डुप्लिकेट मार्कशीट महाराष्ट्र बोर्ड असं सर्च केल्यानंतर इथे बघा डुप्लिकेट सर्टिफिकेट पोर्टल ह्या फर्स्ट नंबरवाली लिंक दिसेल, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काही असा इंटरफेस ओपन होईल. इथे दिसेल डुप्लिकेट सर्टिफिकेट पोर्टल SSC आणि HSC अशा प्रकारे दिसेल. तिथे बघा लॉगिन बटन दिसत आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा जो असेल तो, आणि सेंड व्हेरिफिकेशन कोडवर क्लिक करायचं आहे. या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय अँड नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे एक ईमेल टाकायचा ऑप्शन येईल. ते आलेलं नाही सध्या, कारण की मी पहिले ट्राय केलेलं आहे, त्यानंतर व्हिडिओ बनवत आहे. इथे बघा तुम्हाला गो टू HSC डॅशबोर्ड किंवा गो टू SSC या बोर्डवर तुम्हाला कोणत्या 10वी किंवा 12वीचं हे पाहिजे असेल बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट, त्या बटनावर क्लिक करायचं आहे. तर मला इथं 12वीचं मार्कशीट पाहिजे नाही, तर मी इथं HSCवर क्लिक करतो. त्यानंतर इथं बघा डुप्लिकेट मार्कशीट आणि डुप्लिकेट सर्टिफिकेट, म्हणजे इथं मार्कशीट मिळेल आणि इथं तुम्हाला जे सर्टिफिकेट दिसेल आहे डुप्लिकेट, इथे तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट मिळेल. तर मला पाहिजे आहे बोर्ड सर्टिफिकेट, तर मी इथं फिल ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करतो. त्यानंतर इथं बघा तुम्हाला पूर्ण सूचना वाचून घ्यायची आहे माहिती, आणि या जे टिक करायचं बटन आहे या तर मी सूचना वाचल्या आहेत आणि त्यांच्याशी सहमत आहे, या बटनावर क्लिक करायचं आहे आणि आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही अशा प्रकारे इन्फॉर्मेशन दिसेल. तुम्हाला इथं तुमची इन्फॉर्मेशन भरायची आहे, जसं इथं पूर्ण नाव जे असेल ते तुमचं, आणि खाली इथे बघा आईचं नाव. त्यानंतर इथं बघा आधार क्रमांक, जे तुमचं 10वी किंवा 12वीचं तुम्ही अप्लाय करताय त्यांचं जे रोल नंबर असेल ते तुम्हाला इथं अप्लाय करायचं आहे. त्यानंतर बघा इयर, म्हणजे इयर एक्झाम, तुमचं कोणत्या वर्षी एक्झाम झालेलं आहे ते पण तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर बघा एक्झाम मंथ, कोणत्या महिन्यामध्ये तुमची एक्झाम झालेली आहे, जसं फेब्रुवारी मार्चमध्ये झालेली असेल ते टाकायचं आहे, किंवा जुलै ऑक्टोबरमध्ये झाली असेल ते टाकायचं आहे. त्यानंतर इथं बघा स्कूल अँड सेंटर डिटेल्स, शाळा आणि परीक्षा केंद्र तपशील. इथं बघा एक्झाम सेंटर कोड परीक्षा असेल तर टाका, असं इथं नमूद नाही किंवा टाकावंच लागेल म्हणून. परीक्षा केंद्राचं नाव टाकलं तरी चालते, नाही टाकलं तरी चालते. शाळेचं नाव टाकलं तरी चालते, आणि इथं नाही टाकलं तर इंडेक्स नंबर. पण तुम्हाला इथं तुमचं शाळा किंवा कॉलेजचं नाव टाकणं अनिवार्य आहे. जसं मी इथं टाकतो आता कॉलेजचं नाव. तुम्हाला पूर्ण तुमचं कॉलेजचं नाव टाईप करून घ्यायचं आहे आणि खाली येऊन जायचं आहे. इथे बघा तुम्हाला करंट रेसिडेंटली ॲड्रेस, सध्या राहत असलेला पत्ता, तुम्हाला इथं पत्ता टाकायचा आहे तुमचा राहत असलेला. इथे बघा लाल अक्षरमध्ये स्टार दिसत छोटासा, हे जिथं बी असेल ते तुम्हाला कंपल्सरी भरावंच लागणार आहे. जिथं नसेल ते नाही भरलं तरी चालते. इथं बघा तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा जे असेल ते. मी ॲड्रेस टाकतोय माझा. याच ॲड्रेसवर तुम्हाला तुमचं मार्कलिस्ट पोस्टाने येऊन जाईल.
त्यानंतर खाली बघा ॲड्रेस लाईन टू याच्यातनी पण इथं बघा अर्धा ॲड्रेस टाकायचा आणि अर्धा ॲड्रेस इथे टाकलं तरी चालते किंवा नाही टाकलं तरी चालते. त्यानंतर बघा तुमचं गावाचं पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर मोबाईल नंबरचा टाकूनच आहे इथे. त्यानंतर खाली यायचं आहे. इथं बघा तुम्हाला वितरण आणि परीक्षा जिल्हा माहिती म्हणजे डिलिव्हरी अँड एक्झामिनेशन डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन. पोस्टा नाव आहे या हँड नाव आहे. इथं पोस्टाने क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट स्टेपवर क्लिक करायचं आहे. इथं बघा तुम्हाला प्रतिज्ञापत्र आणि आधार कार्ड अपलोड करायचं आहे PDF फाईलमध्ये. ते पण 512 KB तुम्हाला PDF साईजमध्ये इथं अपलोड करायचा. प्रतिज्ञापत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि भरून अपलोड करू शकता. ते इथं प्रतिज्ञापत्र अपलोड करूया. इथून तुम्हाला तुमची जी फाईल घेऊन घ्यायची आहे प्रतिज्ञापत्राची जे असेल ते. त्यानंतर इथं बघा अपलोड झालेले आहेत, तुम्ही इथून पाहू शकता किंवा डिलीट पण करू शकता. यूजवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथून आधार कार्ड अपलोड करायचं आहे. ते पण ते सेम प्रोसेस आहे की 512 KBच्या आत तुम्हाला PDF स्वरूपात लागणार आहे. त्यानंतर इथं बघा थोडंसं चुकी झालेली आहे कारण की एकच फाईल 2 वेळा अपलोड झाली, तर इथं डिलीट करतो मी आणि इथं आधार कार्ड अपलोड करतो पुन्हा, कारण की तिथं पण प्रतिज्ञापत्रच अपलोड झाली होती म्हणून मी त्याला डिलीट करून आधार कार्ड अपलोड केलेलं आहे. त्यानंतर इथं बघा नेक्स्ट स्टेप या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट स्टेप बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फीजचं इन्फॉर्मेशन येईल की तुम्हाला फीज पेड करावी लागणार आहे. त्याचं बघा तुम्हाला 500 रुपये फीज पेड करावी लागणार आहे. आणि अजून काहीतरी आहे इथे की बघा तातडीचा अर्ज म्हणून चिन्हित करा, म्हणजे तुम्हाला जर लवकर लागत असेल तर तुम्ही इथं क्लिक करून 100 रुपये एक्स्ट्रा म्हणजे 600 रुपये होईल. अर्जंट फी 100 रुपये लावण्यात येत आहे आणि 600 रुपये मिळून तुम्हाला हे लवकरात लवकर देण्यात येईल आहे. अशा प्रकारे आहे. आणि इथं पे नाव या बटनावर क्लिक करून तुम्हाला पेमेंट प्रोसेस करायची आहे. फीस पेड करण्याची मोठी प्रोसेस नाही आहे. फीस पेडवर बटनावर क्लिक करा आणि UPI किंवा स्कॅनरवर क्लिक करा. त्यानंतर तुमची फीस पेड करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटत राहतील.